नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण ऐकणार आहोत दोन घटका मनोरंजन ह्या 1908 साली प्रसिद्ध झालेल्या कथासंग्रहातली कथा गुप्त पोलीस. या कथासंग्रहाचे संपादक आहेत श्रीयुत काशीनाथ रघुनाथ मित्र. सादर आहे कथा गुप्त पोलीस. गिरगावात फ्रेंच पुलाच्या उत्तरेच्या बाजूस एक लहानशी बंगली मी भाड्यानं घेतली होती. घरात 8वा महिना चालला असून जवळ कोणी मायेचं मनुष्य नसल्यामुळे 4 दिवसांची रजा काढून माणसास घरी पोचवण्याचा निश्चय केला. एकंदर सामानासुमानाची बांधाबांध करून बुधवारी रात्री 8:30 वाजता बोरी बंदरावर जाण्यास निघालो. वाटेत त्रास होऊ नये म्हणून घरच्या रामागड्यासही बरोबर घेतलं होतं. आम्ही सर्व तिकडे जावयास निघालो तेव्हा अर्थातच बंगलीस कुलूप ठोकून जावं लागलं. पण जातेवेळी मी एकंदर बंदोबस्त कराव्यास काही एक कसूर केली नव्हती. ओरिएंटल बँकेनं काखावर केल्यामुळं सर्व बँकांवरून माझा विश्वास उडाला होता व आपल्यापाशी जी काही थोडीशी पुंजी असेल ती दुसऱ्याच्या हाती देऊन मागाहून त्याच्या तोंडाकडे पाहत राहावं, त्यापेक्षा व्याज न मिळालं तरी बेहतर, पण आपला विषय आपल्यापाशीच असावा असा मनाचा निर्धार करून त्याप्रमाणे 10,000चे रोख सोने घेऊन घरीच जवळ बाळगले होते. या सोन्याच्या लगडींवर माझा सारा जीव असे. घरी जातेवेळी सदरहू लगडी कितीतरी जतनेनं मी तिजोरीत घालून ठेवल्या. तिजोरीस घट्ट चावी केली. किल्ली बरोबर झाली आहे की नाही हे पाहण्याकरता 3-3दा तपासून पाहिलं. पुढे किल्लीच्या तोंडावर एक कागदाची चिठ्ठी बसवली. सर्व दारं खिडक्या लावून घेतली व बाहेरच्या दारास मोठं थोरलं विलायती कुलूप लावून व त्यावर लाखेचं सील करून बाहेरून निर्धास्तपणे पण मनातून भीत भीत कुटुंबास पोचवण्याकरता मी खटावास निघून गेलो. तिकडून 4 दिवसांनी परत आल्यावर पाहतो तो आमच्या बंगलीचं दार आरपार उघडं असून एकंदर सामान अस्ताव्यस्त पडलं आहे. अगोदर मी धावत धावत जाऊन तिजोरी पाहिली तो छातीत धस्स झालं. तीही उघडीच होती व आत काही नाही. यावेळी माझ्या मनाची स्थिती काय झाली ती माझ्यानं सांगवत नाही. कसं जेवण आणि कसं काय, एखादा लहान पोरही करणार नाही एवढा मी आकांत केला. एकदम बसकण घेतली. यावेळी माझी कंबर खचली होती. रडू आवरता आवरेना. रात्रीचे 12वर 1 वाजेपर्यंत मी एकसारखा ऊर बडवून घेत होतो. शेवटी थोडासा शुद्धीवर आल्यावर मला वाटू लागलं की असा शोक करून काही वळावयाचं नाही. चोरी उमगण्याची काहीतरी तजवीज केली पाहिजे. चोरी कोणी केली असावी हे शोधून काढण्याकडे मी माझी सारी धूर्तता व अक्कल हुशारी खर्च केली, पण व्यर्थ. 2-4 केळ्याच्या साली आणि 1-2 चुरकटशा कागदांवर काहीतरी खरडलेले आकडे एवढाच काय तो मागमूस लागला. पण यावरून चोरी कोणी आणि केव्हा केली याचा शोध कसा लागावा. कागदावर कोणाचं नाव बीव असेल म्हणून मी तो 3-3दा दिव्यापुढे धरला, पण थोड्याशा आकड्यांच्या बेरजेशिवाय त्यावर दुसरं काही एक नव्हतं. अखेरीस मी अगदी निराश झालो. आपला सर्वस्वी घात झाला अशी माझी पक्की खात्री झाली. इतक्यात मला विचार सुचला की आताशा आपल्या या मुंबईत हुशार डिटेक्टिव्ह बरेच आहेत. त्यापैकी एखाद्याच्या सहाय्यानं उमगली तर एखाद्या वेळी चोरी उमगेल. झालं. मनात विचार येण्याचा उशीर. नळावर जाऊन चूळ भरून टाकला व डगला वगैरे चढवून तसाच एक व्हिक्टोरिया करून कोर्टात गेलो. तेथे जाऊन तिन्ही इंग्लिश डेली पत्रात, गुजराती डेली पत्रात आणि त्याचप्रमाणे मराठीतील प्रभाकर डेली पत्रात खालील आशयाची जाहिरात दिली. 1,000 रुपये इनाम. आम्हाला एका कुशल डिटेक्टिव्हाची मदत पाहिजे आहे. आमच्या घरी या 4-2 दिवसांमध्ये एक आश्चर्यकारक चोरी झाली आहे. या चोरीचा जो कोणी थांग लावून देईल त्याला वरील रकमेचे इनाम संतोषाने देण्यात येईल. जाहिरातींकडे 10-12 रुपये खर्च करून एकदा घरी येऊन पडलो. प्रवासात फार श्रम झाले असल्यामुळे पहाटे पहाटे मला किंचित झोप लागली. सुमारे 7 वाजले असतील नसतील मी अद्याप अंथरुणातच होतो. इतक्यात माधवराव सेठ काय रे,
म्हणजे माधवराव सेठ कुठे राहतात असं पुकारत कोणी आल्याचा मला भास झाला. डोळे उघडून पाहतो तो एक ऐटबाज पारशी फॅशनेबल ड्रेस केलेला आहे व डोळ्यांस चांगला 25-30 रुपयांचा चष्मा लावला आहे असा माझ्या पुढ्यात उभा. मी म्हटलं, काय काम आहे? तो पारसी गृहस्थ म्हणाला, त्यांच्याशी मला काही प्रायव्हेट काम आहे. मला सांगण्याजोगं नाही का? मी प्रश्न केला. शेठ, उगीच हुज्जत का करता? माझा व्हॅल्युएबल टाइम फुकट घालवू नका. मला वाटतं आपण डिटेक्टिव्ह तर नसाल? मी विचारलं. ओ येस. आर यू माधवराव सर? होय, मीच माधवराव. आजच्या पत्रात जाहिरात मीच दिली होती. हे पहा डिटेक्टिव्ह साहेब, या तिजोरीमध्ये माझा 10,000 वर किमतीचा विषय होता, पण तो कोणी चोरला याचा काहीच थांग लागत नाही. व्हेरी वेल. खिशातून लव्हेंडर वॉटरने भिजवलेला रुमाल बाहेर काढून तोंडावरून पुशीत पुशीत डिटेक्टिव्ह म्हणाला, बरं, मी आपल्याला असं विचारतो, चोरी झाल्यापासून हे सर्व सामान जसंच्या तसं येथे आहे का याला कोणाचा हातबीत लागला आहे? नाही साहेब, या सगळ्या सामानाला कोणी बोट देखील लावलं नाही, मी म्हणालो. मग ठीक आहे, तुमची चोरी पकडलीच म्हणून समजा, कारण आसपासच्या देखाव्यावरच चोरी उमगण्याचा सर्वस्वी आधार आहे. डिटेक्टिव्ह तोंडाने असं बोलत आहे तोच त्याने फोडलेल्या तिजोरीच्या झाकणावरील सरासरी 1 इंचा इतक्या भागावरची धूळ गोळा केली आणि खिशातून एक धाकटा तराजू काढून तिचं वजन केलं. दर कलाकास 1 इंचाचा 36,347 इतका भाग धूळ पडते असा नियम आहे. तेव्हा या धुळीवरून असं निश्चित होतं की ही चोरी शुक्रवारी रात्री 2:15 वाजून 7 मिनिटांच्या सुमारास झाली असली पाहिजे. डिटेक्टिव्ह गंभीर मुद्रेनं म्हणला. मी चकितच झालो. खरोखर या डिटेक्टिव्हाच्या हातून आपला ऐवज परत मिळेलच मिळेल अशी माझी बालंबाल खात्री झाली. मनाशी मी म्हटलं, आहा हा, धन्य ही मुंबापुरी. या ठिकाणी अशी एक एक नररत्न आहेत की तोंडात बोटच घालावं. वर प्रमाणे मी स्वतःशीच पुटपुटत आहे इतक्या डिटेक्टिव्हानं जवळच पडलेल्या केळीच्या साली बारीक नजरेनं न्याहाळून व खिशातून एक कसलंसं भिंग काढून, मला वाटलं ते सूक्ष्मदर्शक यंत्र असावं, त्याच्या सहाय्यानं त्या साली पुन्हा पुन्हा बारकाईनं पाहून तो मला म्हणाला, ही चोरी 3 इसमांनी केलीये व त्यात एक बाई आहे. मी अधिकच थक्क होऊन गेलो. या तिघांपैकी एक सरासरी 55 वर्ष उमरीचा असावा. आता मात्र माझ्यानं स्तब्ध राहावे ना. मनाला अतिशय उत्कंठा उत्पन्न होऊन मी विचारलं, डिटेक्टिव्ह साहेब, हे आपण कशावरून जाणलं? तो मोठ्या दिमाखानं बोलू लागला, त्यात काय आहे? हे पहा, या सालीवर दोघांचे निरनिराळे दात उठले असून तिसरीवर फक्त ओठांनी चघळल्याच्या खुणाच उठल्या आहेत. यावरून हा तिसरा म्हातारा अर्थात तोंडाचं बोळकं झालेला असा असला पाहिजे हे उघड आहे. शिवाय स्त्री तर अतिशयच सुंदर असली पाहिजे. मला वाटतं बहुधा ती एखादी वेश्या असावी. कारण आपलं सुंदर तोंड आरशातून वारंवार पाहत असता आपल्या हातातील रुमालानं आरसा पुसल्याचं दिसून येत आहे. त्याप्रमाणेच या लोकांनी सारा विषय येथेच विभागून घेतला असावा. हे खरं कशावरून? मी प्रश्न केला. विषय विभागून घेतेवेळी त्यांच्यामध्ये मारामारी झाली असावी, त्यामुळेच ह्या खुर्च्या उलथ्या पालथ्या झाल्या आहेत. शिवाय स्त्रीनं म्हाताऱ्याच्या नाकावर हे पुस्तक फेकल्यामुळं याला रक्त लागलंय इत्यादी प्रकारांवरून त्यांची वाटणी येथेच झाली आहे हे उघड ठरतं. होय, मी कबूल करतो त्यांची मारामारी झाली असेल, पण पुस्तक स्त्रीनेच मारलं असेल आणि ते म्हाताऱ्याच्याच नाकावर, हे तुम्ही निश्चित कसं सांगू शकता डिटेक्टिव्ह साहेब? मी पुन्हा उत्कंठेनं प्रश्न केला. हे पहा रक्ताचे जंतू सूक्ष्मदर्शक यंत्रात म्हाताऱ्याचेच दिसत आहेत की नाहीत ते? तरुणाचे असते तर असे कधीही दिसते ना, डिटेक्टिव्ह म्हणाला. बरं, ते येथे किती वेळ राहिले असावे? मी विचारलं. ते येथून 4:30 वाजता निघून 5च्या गाडीनं रायचुरास गेले आहेत. अरे बापरे, डिटेक्टिव्ह साहेब, मला वाटतं तुम्ही कोणी जादूगार आहात. मी अत्यंत चकित आणि आभारी होऊन म्हणालो. अरे नाही रे जी,
यात आश्चर्य मानावयाजोगं काहीच नाही. एखादा बच्चा डिटेक्टिव्हही हे सहज सांगू शकेल. मग मी तर या धंद्यात आज कित्येक वर्ष उमेदवारी करतोय. पण तुम्हाला शपथ आहे, ते लोक रायचूरलाच गेले हे तुम्ही कशावरून ताडलत? मी अधिरून प्रश्न केला. काय सेठ, हे आपल्याला एवढं गोड वाटतं? हॅ! डिटेक्टिव्ह मोठ्या आयटीनं म्हणाला. अहो रावसाहेब, या चुरडलेल्या कागदावर नाही का तुम्हाला पेन्सिलीनं खरडलेले काही आकडे दिसत? हा त्या लुच्च्यांनी रेल्वे भाड्याचा हिशोब केलाय. आणि हे पहा, GIP रेल्वे गाईड. या कागदावरील रकमा बरोबर रायचूरच्या भाड्या एवढीच होत आहे. यावेळी तुम्ही जर मला 500 रुपये देत असाल तर. त्यावेळेला खिशातून घड्याळ काढून, किती 8:30 झाले? 9ला गाडी निघते ना. या क्षणी लुच्च्यांचा पाठलाग करून त्यांना एकंदर मालमत्तेसहित पकडून आणतो. पण या कामगिरीबद्दल कमीत कमी आणखी 500 रुपये घेईन. मी मोठ्या खुशीनं खिशातून 500 रुपयांच्या नोटा काढून त्याच्या हातावर ठेवल्या व माझा सर्व माल मला मिळताच 500 सोडून दुसरे 1,000 रुपये देण्याचं त्याला वचन नव्हे, लेख लिहून दिला. डिटेक्टिव्ह मोठ्या संतोषित मुद्रेनं मला मुजरा करून जो गेला, तो 6 महिने झाले अजून परत येत नाही. तो डिटेक्टिव्ह नसून मुंबईतील सुप्रसिद्ध दादाभाईच्या गोल्डन गँगपैकीच एक अट्टल सौदा होता व पहिली चोरी ही त्यानंच केली होती, असं मला सर्वजण सांगत आहेत. पण माझी मुळीच खात्री पटत नाही. तो आज येईल, उद्या येईल अशी त्याची मी अजूनही वाट पाहतच आहे. आपणा कोणास माझा डिटेक्टिव्ह भेटल्यास त्याला माझ्याकडे धाडावं.